नमस्कार. सौ गायत्री गणेश पाटील, सहाय्यक शिक्षिका, श्री एम डी पाटील हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टोप संभापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, राज्य महाराष्ट्र. विकसित भारत बिल्डेथॉन 2025 या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेने सहभाग घेतला असून आत्मनिर्भर भारत या थीम खाली सेन्सरवर चालणारी कचरा पेटी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केली असून त्या संदर्भातली अधिक माहिती ते विद्यार्थी देतील. माझे नाव कौस्तुभ दिगंबर कुमार. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझे नाव पार्श्व विजय वाघमारे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझे नाव सूरज गणेश पाटील. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझे नाव सक्षम सुमन गडे. मी आता 8वी शिकत आहे. माझे नाव युवराज गणेश पाटील. मी इयत्ता 6वी शिकत आहे. नमस्ते. मी कजित वसंत देसाई, प्रभास टोप सहाय्यक शिक्षक. आम्ही उपक्रम करण्याचं कारण की आपण कचरा टाकतो, पण कचराकुंडी टाकण्याऐवजी कचराकुंडीच्या बाहेरच टाकतो. यामुळे परिसरात प्रदूषण होते. मी शहरातही फिरायला गेल्यानंतर असे पाहिले की लोक त्यातून घाण वास येतो म्हणून किंवा अंगाला घाण लागू नये म्हणून कचरापेटीच्या बाहेरच टाकतो. यातील बाहेर पडलेला कचरा प्राण्यांनी खाऊन ते मृत्यू पडलेले पेपरमध्ये वाचले. आणि गावामध्ये फिरत असताना मी पाहिले की कचराकुंडीत कचरा टाकण्यापेक्षा लोक कचराकुंडीच्या बाहेर कचरा टाकतात. यामुळे हवा प्रदूषण होते. हे सर्व होऊ नये म्हणून आम्ही ही कचराकुंडी करण्याचे ठरवले आहे. त्याचे फायदे: ओला कचरा व सुका कचरा वेगळा करता येतो. अन्न प्राणी भटके जनावर हा आत असलेला कचरा खाऊ शकणार नाही. मेडिकल ह्या डस्टबिन चांगला उपाय आहे व वातावरण स्वच्छ व सुंदर राहते. गार्बेज परिसरात दिसणार नाही. यामुळे मोदींची स्वच्छ भारत सुंदर भारत हे अभियान राबवले आहे. यातील एक पाऊल पुढे जाण्याचा हा मार्ग आहे. आमचा प्रयत्न आहे. याचा उपयोग अशा प्रकारे कचरा आपण या डस्टबिनच्या आत टाकू शकतो. यामुळे आपल्या हातावर जंतू बसून किंवा कोणत्याही प्रकारची आपल्याला आजार होत नाही. अशा प्रकारे आपण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक स्मार्ट डस्टबिन बनवू शकतो व गावोगावी किंवा शहरोशहरी आपण ठेवू शकतो. यामुळे सर्व परिसर स्वच्छ राहील. थँक्यू.